वसंत मोरे यांनी संजय राऊतांची भेट घेतली आहे। वसंत मोरे आणि संजय राऊतांमध्ये पाऊण तास चर्चा झाली आहे। पुणे लोकसभेच्या जागेबाबत दोघांमध्येही चर्चा झाल्याचं कळतंय आणि शरद पवारांनंतर वसंत मोरे यांनी आता संजय राऊतांसोबत चर्चा केली आहे। पुणे लोकसभेच्या जागेवर लढण्यासाठी वसंत मोरे इच्छुक आहेत। मला पुणे लोकसभेची निवडणूक लढायची आहे। त्याकरता जे सर्व घटक पक्ष आहेत त्यामध्ये मग मी पहिल्यांदा मोहनदादा जोशी यांच्यासोबत बोललो, काँग्रेसच्या बऱ्याच पदाधिकाऱ्यांसोबत सुद्धा माझं बोलणं झालं आहे। आता मी कालच्याला पवार साहेबांसोबत बोललो, आज मला या ठिकाणी संजय राऊत साहेबांकडे सुद्धा मी आता भेटून चाललो। बाळासाहेब थोरातांसोबत बोललेलो आहे, नाना पटोलेंसोबत बोललेलो आहे। म्हणजे ह्या सर्व जे वरिष्ठ नेते आहेत सगळ्यांसंग शिवाय पुणे शहर काँग्रेस जी आहे त्यांच्यासोबत सुद्धा मी बोलतो। तर पुण्यातील स्थानिक काँग्रेस नेत्यांशी चांगलं ट्युनिंग आहे असंही वसंत मोरेंनी म्हटलंय। काँग्रेस पक्षातूनही माझ्याविषयी चांगला विचार होऊ शकतो, मोरेंचं वक्तव्य। तर काँग्रेस पक्ष जो उमेदवार देईल त्यांचं काम करणार आमदार रवींद्र धंगेकर यांनी वसंत मोरेंच्या उमेदवारीवर ही प्रतिक्रिया दिली आहे। कुणाला घ्यायचं किंवा नाही हा पक्षाचा निर्णय आहे असंही धंगेकर म्हणतायत। रवी भाऊ इच्छुक आहेत। रवी भाऊ माझे चांगले मित्र आहेत। गेल्या 15 वर्षापासून आम्ही रवी भाऊ 25 वर्ष आणि मी 15 वर्ष सभागृहामध्ये आहोत। मनसेमध्ये असताना ते माझे गटनेते होते आणि आज सुद्धा ते माझे चांगले सहकारी आहेत। कसब्यात ते आमदार आहेत। आमचं रोज म्हटलं तरी बोलणं होत असतं। शिवाय पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद भाऊ शिंदे हे सुद्धा माझे अतिशय चांगले मार्गदर्शक आहेत। आम्ही गेली 15 वर्षे एकाच सभागृहामध्ये एका बेंचवरती बसतो। त्यामुळे मला वाटतं माझं त्या ठिकाणी सुद्धा सर्व स्थानिक नेत्यांबरोबर ट्युनिंग आहे। त्यामुळे याच्यामधनं एखादा चांगला विचार होईल। पक्ष जो आहे तो निर्णय पक्ष घेऊ शकतो। कोणाला पक्षात घ्यायचं, कोणाला उमेदवारी द्यायची हे पक्ष ठरवतो। पक्ष जो निर्णय घेईल तो शेवटी काँग्रेस पक्षाचा उमेदवार आपल्याला निवडून आणायचा आहे। मग उमेदवार म्हणण्यापेक्षा काँग्रेस पक्ष म्हणून आपल्याला लढायचं आहे। आणि शेवटी काँग्रेस पक्ष हा वाढीच्या दृष्टीने अनेक लोक येत असतील तर त्यांना घेणं काम आहे आणि त्यांना घेऊन काय शेवटी पक्ष निर्णय घेणार आहे। जो निर्णय घेईल आणि ज्याला घेतील, ज्याला उमेदवारी देतील तो आपल्याला कार्यकर्त्या नाते मानले आपल्याला शेवटी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारासाठी, मित्र पक्षांच्या उमेदवारासाठी आपल्याला काम करायचं।